खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरण जलाशय 76% भरले। परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यातले 56 बंधारे आता पाण्याखाली गेले। राधानगरी धरण 51% भरले। उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। धरणात 1,45,561 क्युसेकने विसर्ग सुरू। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील देवळाचा भावड बारी घाट 48 तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। घाटाचं नुकतंच झालेलं काम आणि दरड कोसळण्याच्या शक्यतेने प्रशासनाने हा निर्णय घेतला। येवला तालुक्यातल्या अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे। रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। नाशिक जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला। ढगफुटीचा भोवरा उत्तरेत सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरकडे सरकल्याचं पाहायला मिळतं। रायगडमधल्या माणगाव काचले इथल्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी झाली। पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात। नाशिक जिल्ह्यातल्या आंबोली परिसरात 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्र्यंबकेश्वर परिसरात 43 मिलीमीटर पाऊस पडला। संभाजीनगर जिल्ह्यातल्या 240 गावांमध्ये जोरदार पाऊस झाला। संभाजीनगर शहरामध्ये तुलनेने कमी पाऊस झाला। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। महाबळेश्वरमध्ये 24 तासात तब्बल 403 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। महाडमध्ये नदीच्या प्रवाहामध्ये तरुण वाहून गेला। युद्धपातळीवर सध्या शोधकार्य सुरू करण्यात आले। नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा नदीला पूर आलाय। नदी दुथडी भरून वाहू लागली। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। साताऱ्यातल्या जांभळी गावामध्ये 550 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 24 तासामध्ये 550 मिलीमीटर पाऊस पडला। रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांश भागातली पूरस्थिती निवळली आहे। अंबा कुंडलिका नद्यांची पाणी पातळी कमी झाली। पेण तालुक्यामध्ये ग्रामीण भागातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतं। मुंबईतल्या सर्व शासकीय खासगी महानगरपालिका शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आणि या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता हा निर्णय घेतला। पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून 22 ठिकाणी दरडी कोसळला। हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावरचा प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलं। पुणे जिल्ह्यामध्ये सोमवारी सरासरी 59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सर्वाधिक 237 मिलीमीटर पावसाची नोंद मावळ तालुक्यात झाली, तर सर्वात कमी पाऊस इंदापूर तालुक्यात केवळ 3.7 मिलीमीटर नोंदवला गेला। धरण क्षेत्रातल्या संततधार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 37% भरले। दारणा धरणातला पाणीसाठा 21%, तर भावली धरण 56% भरले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंकवरची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली। व्यापक सुरक्षा आणि तांत्रिक तपासणीनंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली। पुणे नाशिक पालघर आणि रायगड जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आले। या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। घाटमाथा आणि डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढला। नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली। त्र्यंबकेश्वरच्या मेटघर किल्ला परिसरातल्या नागरिकांचं रात्री सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं। मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली। घाटमाथ्यावर होत असलेल्या मुसळधार पावसानं घटना घडली। सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली।